केस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। सिंधुदुर्गात सहकार रुजवण्याचं काम लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून झालंय। ही सोसायटी आगामी काळात बँकेच्या रूपात पाहायला मिळेल। सिंधुदुर्गच्या विकासात या सोसायटीचं योगदान महत्त्वपूर्ण आहे। कोकणच्या विकासाला दिशा देण्याचं काम लोकमान्यच्या माध्यमातून सुरू आहे। ही सोसायटी 500 कोटींचा टप्पा पार करेल, अशा शब्दात मान्यवरांनी लोकमान्यच्या 14व्या वर्धापन दिनी शुभेच्छा दिल्या। मान्यवरांच्या शुभ हस्ते या दीपाच्या ज्योती प्रज्वलित होत आहे। दीप हे तेजाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे। अंधाराकडून उजेडाकडे नेणारा हा दीप आज प्रज्वलित होत असलेल्या दीपाच्या प्रकाशही ताही दिशांना पसरेल आणि लोकमान्याच्या कल्याणकारी योजनाही अशाच लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या सावंतवाडी क्षेत्रीय कार्यालयानं 14व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त राणी पार्वती देवी सभागृहात स्नेह मेळावा तसेच रंगीरंगला महाराष्ट्र संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, प्रभाकर पाटकर, विठ्ठल प्रभू, रिजनल मॅनेजर आनंद सामंत उपस्थित होते। शेखर सामंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। जिल्ह्यात लोकहिताची बँक म्हणून ओळखली जाते। बँकिंगच्या माध्यमातून नफा मिळवणं हा उद्देश न ठेवता यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम लोकमान्य करत आहे। शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम केलं जात आहे। संस्थापक चेअरमन किरण ठाकूर यांना जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ उभारायचं आहे आणि हे विद्यापीठ कोकणसाठी टर्निंग पॉईंट ठरेल, असं शेखर सामंत म्हणाले। संपादक किरण ठाकूर यांनी समाजाभिमुख उपक्रम राबवलेत। शैक्षणिक विकासाच्या दृष्टीनं त्यांनी मोठं पाऊल टाकलंय। येत्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ जिल्ह्यात उभे केलं जाईल। हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कोकणच्या विकासाला निश्चितच दिशा देणारं ठरणार आहे। लोकमान्य सोसायटीनं ज्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव केलाय ते खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भूषण आहे। कुठलीही बँक नफा मिळवण्यासाठी काम करते, परंतु लोकमान्य सोसायटी ही एकमेव सोसायटी आहे या जिल्ह्यात आहे जी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नवसमाज घडवण्याचं काम करत आहे। मी या क्षेत्रात एक पत्रकार म्हणून गेली कित्येक वर्ष काम करतो। या सगळ्या लोकांचं काम मी अगदी जवळनं बघितलेलं आहे। खरोखरच बँकिंग म्हणजे केवळ नफा मिळवण्यासाठी नाही, तर बँकिंग म्हणजे सहकार, बँकिंगमध्ये जे समाजासाठी काम करतात त्याच्या पाठीशी ठामपणे मजबूतपणे उभं राहण्यासाठी जो बँकिंगचा वापर करतो ती एकमेव ही लोकमान्य ही पतसंस्था आहे। आणि अशा यातूनच तुम्हा सगळ्यांना तुमचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। खरोखरच तुम्ही सगळे सन्मानपात्र सगळ्या व्यक्ती संस्था यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो। खरंच या सगळ्या वाटचालीमध्ये या लोकमान्याचे जे सगळे डायरेक्टर संचालक आहेत त्यांचा मोलाचा वाटा आहे। मला माहीत आहे, मी लोकमान्यांची वाटचाल मी सुद्धा अगदी पहिल्यापासून बघतो आहे। ज्या वेगाने आम्ही बँकिंगमध्ये पुढे जात आहोत, भविष्यात ही एक फार मोठी बँक म्हणून नावरूपास यायला वेळ लागणार नाही। आणि यातूनच मिळणारा जो नफा असतो त्याच्यात सिंधुदुर्गचा नव्हे तर कोकणचा जो विकास होतो आहे। कारण मामांचं स्वप्न आहे की या ठिकाणी मोठी भव्य अशी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उभं करायचं स्वप्न जे आहे हे निश्चितपणे स्वप्न आमच्या या कोकणला नक्कीच पुढे नेईल असा मला विश्वास वाटतो।
प्रास्ताविकात रिजनल मॅनेजर आनंद सामंत म्हणाले, जिल्ह्यात 17 वर्षापूर्वी मालवणमध्ये लोकमान्य सोसायटीची शाखा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 14 वर्षापूर्वी सावंतवाडी इथं क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आलंय. आज या क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून 225 कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केलाय. 2024 मार्च पर्यंत 500 कोटींचा टप्पा पार करण्याचं उद्दिष्ट आहे. येत्या काळात ही सोसायटी बँकिंग स्वरूप प्राप्त करेल. 105 कुशल असे सहकारी मला लाभले. संपूर्ण संघटनेकडून शाखा रिमोट एरियामध्ये असून सुद्धा जिथे STची सुद्धा सोय नसते काही वेळा, अशा ठिकाणी कर्मचारी जाऊन आणि घरपोच ग्राहक सेवा पोचवतात. आणि त्याचं प्रतीक म्हणून आज देवगडपासून, कणकवलीपासून, शिरोड्यापासून असंख्य ग्राहक आज इथे शुभेच्छा द्यायला उपस्थित आहेत. तुमचे खरोखरच आभार आहेत. भविष्यामध्ये आमच्या काही योजना आहेत. नुसतंच आम्ही बँकिंग फक्त करत नाही आहोत, तर ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत, आर्थिक सेवा, ह्या देण्यासाठी भविष्यात माननीय किरणजी ठाकूर यांनी एक दृष्टिकोन ठेवला या मॅनेजमेंटसमोर, आमच्यासमोर. तर सेवा विस्तार पुढच्या काही काळामध्ये आम्ही करतो. आणि हा सेवा विस्तार करताना म्युच्युअल फंड्स या क्षेत्रामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे. यानंतर फॉरेक्स बिझनेस, फॉरेन एक्सचेंजचा बिझनेस वाढवणं हा सुद्धा एक आमचा डोळ्यासमोर दृष्टिकोन आहे. त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे. या पुढील काळात कदाचित, कारण एवढी मोठी पतसंस्था भारतामध्ये तर नाही आहे, कदाचित जर आमचे संचालक मंडळ आणि चेअरमन या सगळ्यांनी निर्णय घेतला तर कदाचित, मगाशी कोणीतरी वटवृक्षाचा म्हणाला, तर हा वटवृक्ष कदाचित एक बँकिंग सुविधा, एक फुल फ्लेज बँक म्हणून सुद्धा करण्याची आमच्या भविष्यामध्ये योजना आहेत. मला खात्री आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या क्षेत्रात सुद्धा, नवीन आम्ही ज्या क्षेत्रात पदार्पण करतो आहोत त्या क्षेत्रात सुद्धा आपण आपलं यापेक्षाही भरघोस सहकार्य लाभेल. जर करोना नसता आणि तोकते आणि निसर्ग या ज्या नैसर्गिक आपत्ती आल्या नसत्या, तर मला खात्री आहे की हा जो 225 कोटीचा जो टप्पा आहे तो सर आम्ही 300 कोटीपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवला असता. आणि 2024पर्यंत, मार्च 2024पर्यंत आमचं उद्दिष्ट आहे की आम्ही सिंधुदुर्ग रिजनचा व्यवसाय हा 500 कोटीचा टप्पा आम्ही पार पाडू, अशी मी संचालक मंडळाला आणि आपल्या ग्राहकांना पण ग्वाही देतो आहे. आपलं सहकार्य असंच पुढे चालू राहील. आमच्या सेवेमध्ये काही आपल्याला त्रुटी आढळल्या किंवा अजून काही आपल्याला आमच्याकडनं चांगल्या सुविधांसाठी जर सूचना असतील तर आपण जरूर करा. मला बोलवा, माझे सहकारी येतील, मी स्वतः येईल आणि तुम्हाला सेवा द्यायचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा सगळ्या संचालक मंडळाचं मी आभार मानतो की मला ही सेवा करण्याची, वेगळ्या पद्धतीने सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सावंतवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयाला भेट दिली. गांधीजींच्या विचारधारेनं लोकमान्य सोसायटी चालते. येत्या काळात सोसायटी बँकेचे स्वरूप प्राप्त करेल. विश्वासार्हता आणि पारदर्शकता, लोकाभिमुख कारभार हे ज्या सोसायटीचं ब्रीद आहे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात. माननीय कलेक्टर महाशयांनी नुकतीच रिजनल ऑफिसला भेट दिली. संचालक मंडळ, सर्व संचालकांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्याला गोव्यात एक मोठा कार्यक्रम असल्यामुळे जो सकाळी होता तो आता संध्याकाळी 7ला आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांनी संदेश दिला आहे तो आपल्यासाठी मी वाचून दाखवतो. सुवर्ण भविष्याप्रती मार्गस्थ होण्याचा आपला मानस आहे. हा टप्पा गाठत असताना जिल्ह्यातील महिला, ज्येष्ठ नागरिक, आर्थिक दुर्बल घटक, उच्च बुद्धिमत्ता लाभलेले आणि उच्च शिक्षण घेण्यास उत्सुक असलेले या जिल्ह्यातील युवक युवती
स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडणारे युवक या सर्वांना फायदेशीर ठरतील अशा योजना आपल्या मार्फत अधिकाधिक प्रमाणात राबविल्या जाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा आपले मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस आपल्याला भरभरून शुभेच्छा. आणि मला वाटतं कलेक्टर महाशयांनी जसं अपेक्षा या लोकमान्याकडून केल्या आणि तशाच अपेक्षा आम्ही पार पाडतोय आणि भविष्यात सुद्धा निश्चितपणे त्या पार पाडू. धन्यवाद. संचालक पंढरी परब यांनी लोकमान्य सोसायटीचे संपादक किरण ठाकूर यांनी ही सोसायटी उभी करताना समाजाला दिशा देण्याचं उद्दिष्ट होतं. या माध्यमातून समाजाभिमुख काम केलं जात आहे. समाजातील सर्व घटकांना नवचैतन्य आणि उभारी देण्याचं उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात 14 वर्षापूर्वी सावंतवाडी क्षेत्रीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून आज ही सोसायटी वटवृक्ष बनली आहे. या वृत्तपत्रातून सन्मान्य संस्थेचे अध्यक्ष श्रीमान किरणजी ठाकूर, त्यांचे आजोबा देशभक्त शंकरराव गव्हाणकर आणि मामांचे वडील देशभक्त आणि शिक्षण महर्षी बाबूराव ठाकूर ह्यांचं योगदान समाजासाठी आणि तेच कार्य पुढे नेण्याचं काम श्रीमान किरणजी ठाकूर यांनी चालू ठेवलं. आणि लोकमान्याचा इतिहास, लोकमान्याचं सर्व सारांश आपण या ठिकाणी आपल्या सहकार्याने आम्ही कसा उत्कर्ष करत आहोत आणि जे सामाजिक बांधिलकी लोकमान्य गंगाधर टिळकांनी जो आदर्श समाजावर ठेवला तो आम्ही पुढे नेऊन हे करत आहोत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे लोकमान्याचं दालन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. जेव्हा TV न्यूज आम्ही पाहतो की महाराष्ट्रातला 10वीचा आणि 12वीचा परीक्षेतील निकाल पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर असतो, त्या सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की कोणत्याही सुविधा नसताना फक्त प्रामाणिक शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालकांच्या मार्गदर्शनातून आज सिंधुदुर्गाने कमवलेलं आहे. आणि बुद्धिमत्ता, कला, कौशल्य हे आपण लेखक असतील, खेळाडू असतील किंवा उद्योजक जे मोठे मोठे झाले असतील, कोकणातून गेलेले आपण बरीच व्यक्ती आहेत, साहित्यिक आहेत, त्यांनी कोकणाचं नाव उज्ज्वल केलं. ह्या परशुरामाच्या भूमीच्या मातीतला हा गुण आहे आणि ह्या देवाने आम्हाला दिलेलं वरदान आहे. हे असंच राहील आणि याचा आम्हाला सार्थ आनंद होतो. या जिल्ह्यातील आदर्शवत सामाजिक काम करणारे व्यक्ती, संस्था यांचा सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे, सांगली रेस्क्यू टीमचे बाबल आलमेडा, सूर्यकांत कोल्ह्या, परशुराम वारंग, डॉक्टर दीपक ठाकूर, प्रमोद नाईक, दिनेश नेरुरकर, चंद्रकांत पाटकर, श्रीकांत सांबारी, राजाराम सावंत, विजय वळंजू, महादेव पावसकर, मंगेश सावंत, शंकर वळंजू, प्रकाश नायगावकर, संचित केरकर, सुरेश गोडे, दिव्या सूर्याजी, मिशन आधार ग्रुप, आभाळ माया ग्रुप, कट्टा, माझा वेंगुर्ला ग्रुप, ऋषिकेश सामंत, रवींद्र परब, गौरी सामंत, राजेंद्र मोरवेकर, शशांक विचारे, प्रशांत ठाकूर, विद्यानंद मांजरेकर, मुरारी वालावलकर, प्रवीण प्रभू केळुसकर, प्राचार्य यशोधन गवस, डॉक्टर महेश सातवसे, अमय महाजन तसेच प्रमुख पाहुणे शेखर सामंत, रिजनल मॅनेजर आनंद सामंत यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना जिल्हा बालकल्याण विभागाचे अधिकारी मंगेश सावंत म्हणाले, लोकमान्य सोसायटी समाजाभिमुख काम करते. लोकमान्य सोसायटीच्या कार्यालयात गेल्यावर तेथील कर्मचारी देत असलेली सेवा पाहून समाधान वाटतं. ही सोसायटी येत्या काळात बँकिंग स्वरूप प्राप्त करेल. छोटंसं हिवलंसं रोपटं होतं, मग असं सांगितलं गेलं, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं, होत आहे आणि त्याहीपेक्षा होणार आहे.
हे आपल्या उपस्थितीवरून सर्वांना दिसतंय. खरोखरच या कोऑपरेटिव्ह संस्थेचं कौतुक करायला पाहिजे की त्यांना चांगलं संचालक मंडळ लावलेलं आहे आणि त्यांचे जे कार्यकारी संचालक आहेत, अध्यक्ष आहेत, हे खरोखरच चांगलं काम करत आहे. त्यांचा स्टाफसुद्धा एवढा चांगला आहे की बँकेत गेल्यानंतर एवढं समाधान वाटतं की इतर बँकांमध्ये गेल्यावर जे समाधान वाटत नाही तर त्या बँकेमध्ये गेल्यावर स्टाफकडून जे ग्राहकांचं कौतुक केलं जातं, त्यांना समाधानाची वागणूक दिली जाते, ती अगदी कौतुकास्पद आहे. हे सगळं संचालक मंडळाचं कौतुक करण्यासारखं आहे. तर आज जो काही सत्कार समारंभ ठेवण्यात आला, प्रत्येक संस्थेचा म्हणा, व्यक्तीचा म्हणा, किंवा ज्या उद्योगामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांचा सत्कार, म्हणजे अगदी विविध प्रकारे सगळ्या लोकांना, सगळ्या समाजाला त्यांनी आज प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक धुरी यांनी केलं. तसेच आभार स्नेहल गावकर यांनी मानलेत. कार्यक्रमाला लोकमान्यचे महेश तानवडे, शशांक विचारे, सौ मयेकर, तसेच उद्योजिका सौ गौरी परब, नकुल पारसेकर, वसंत केसरकर, लोकमान्य एज्युकेशनचे जयेश पाटील, डॉक्टर दत्तात्रय मिसाळे आदी उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.